सुगंध इकडचं ते कुठला तरी सुगंध सुटलाय. मटण चांगला ना, चुलीवरचं भारी लागतो. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे तारिका फॅमिली के माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी आलेली आहे पालीला. माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे, चुलत मावशीच्या मुलाचं लग्न आहे. तर तिथे आलेली आहे मी. सकाळी ॲक्च्युली 7 वाजता 7च्या गाडीने आली आणि आता इथे जवळजवळ 11:30 वाजता पोहोचली मी. मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे की कसं आले ते इथं, कारण सकाळी केवढा वेळ मिळाला नाही शूट वगैरे करायला, खूप गडबड होती. गाडीला पण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे शूटिंग वगैरे तेव्हा केलं नाही. डायरेक्ट इकडे आली आणि इथून आता ब्लॉग चालू करते. संध्याकाळी साडी घालीन, त्याच्यानंतर संध्याकाळी तयारी केली. आता पटापट तयारी केली आणि हळद लावून घेते आणि दाखवते आमच्या ते बरेच. तर मग ॲक्च्युली माझ्या आईच्या काकाच्या मुलीच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजेच माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे. तर बरीच मंडळी आलेली आहेत आमच्या, म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरची, म्हणजे मावशा वगैरे आहेत. तर त्यांची ओळख करून दाखवते. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं पण असेल. सगळीजण मंडळी आता दाखवते कोण कोण आलेत ते. अजून बरेच येतील पण. आणि आता जे आले ते दाखवते तुम्हाला. आणि हळद लावते नवऱ्याला आणि नवरा पण दाखवते. तर चला मंडळी, तर बघा इथे नवरा दाखवते तुम्हाला. आधी मी कुठे आहे तो बघा, बरंच ना. तर हा आहे नवरा वृषभ. मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल. माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि त्याचं लग्न आज. हळद आज, लग्न उद्या आहे. मस्त छान तयारी छान केले. डेकोरेशन कुठे केला? अच्छा, यांच्या मित्रांनी डेकोरेशन केलं आहे. मस्त डेकोरेशन केलं आहे. वृषभची हळद. आणि इकडे मामा आहे नवऱ्याचा, माझा पण मामा आहे, गणेश मामा. ही मावशी आहे, प्रेमा मावशी. आणि ही माझी मावशी आहे, म्हणजे नवऱ्याची आई. या माहीत नाही कोण आहेत. आणि बघा सुनंदा मावशी, हाय हाय. आणि मयुरी, वृषाली नवऱ्याची बहीण, मोठी करवली. नयनची बायको काजल. आणि हा हिरो तर हा मामा आहे नवऱ्याचा, मोठा मामा नंदू मामा. ही आजी आहे, हा अरुण मामा. अजून ओळखीचं आहे सर, बरेच जण ओळखीचे वाटतील. नवीन नवीन चेहरे आहेत फक्त. ही मावशी आहे, भारती मावशी. मामी आहे माझी. आणि जागृती. कशी आहेस? आवाज येते गाड्यांचा, कॉपीराइट येतं गाड्यांवर. तर अशी सगळी ते लग्नाच्या वाईब्स आहेत आणि लग्नाची सगळी तयारी चालू आहे. हा नवऱ्याचं घर आहे. काय करणार?
सेफ्टी झाले. बहीण जागृती बहीण लागले न हलदीन नाचाला, लागले न हलदीन नाचाला हलदीला. सचिन दादस योगेश दादस लागले न पैसे उरवाला, लागले न पैसे उरवाला. गणेश शीतल मामा मामीचा नारंगी फेटा, जुईली मयुरी गो बहिणीचा रुबाब मोठा, अमृता योगिता बहिणी नारायण लक्ष्मी आजी आजोबाचा भगवा फेटा, त्यांचा गावान गो गावान नाव लई मोठा. हऱ्याचं पाणी खोल मरण मलडून ग, शब तुला भेटली नवरी, भेटली राणी वाणी ग, शब तुला भेटली नवरी, भेटली प्रगती नवरी ग. किती किलो आहे मटन? 100 100 किलो, 125 किलो चिकन आहे ना. इकडे सगळं जेवण वगैरे शिजतंय बघू शकता. मस्त जेवण नाही, चुल्या भारी म्हणल्या तिकडे. मस्त वातावरण आहे सगळं इथं. दुपारी व्हेज होता आणि आता चिकन आणलंय. 1.25 किलो काहीतरी चिकन आहे. सॉरी 125 किलो चिकन आहे. काळा मटन, काळा चिकन. सुका आहे का? सुका आहे. एकच आहे काय? आणि हे चिकनच आहे. बघा ना. तुम्ही कुठले आहेत? मुरावाडी कुठे आली? नागोटण्याच्या इथले. अच्छा, मस्त वास सुटलाय. सुगंध. हा सुगंध इकडचं तेच कुठला तरी सुगंध सुटलाय. चुलीवरचा भारी लागतो. डोळे झोंबले माझे. सकाळपासून मी तुम्हाला हळदीचा ब्लॉग दाखवलाय आणि सकाळपासूनची हळद दाखवली तुम्हाला. सॉरी, सकाळपासून दुपारपासूनची हळद दाखवले आणि आता संध्याकाळ झाले. आता रात्रीचा जो डान्स असेल तर तो ब्लॉग नंतर मी दाखवीन. आणि आता मी निघालेलो आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. पालीच्या बल्लाळेश्वरच्या दर्शन निघालो आहेत. माझ्यासोबत आमच्या माम्या वगैरे आहेत, तर दाखवते मी कोण कोण आहेत. इकडे बघा, त्याच्यासोबत माझ्या मावश्या आहेत, काका आहेत. आम्ही सगळेजण इथं वस्तीला आहोत. सगळेजण पहिल्यांदा आम्ही एवढे सगळेजण इथं राहायला आलोत एकत्र. नाहीतर नेहमी गावाला वगैरे लग्न असतो म्हणजे आमच्या बेंडशाला. आणि इथे ही मावशी राहते ती पालीला. आणि ज्यावेळी घरात मावशींचे वगैरे कोणाचे लग्न असते त्यावेळीच घरातली सगळेजण एकत्र येतात आणि मजा येते अशी एकत्र सगळे आल्यानंतर. आजचा हा आमचा हळदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.